एकीकडे संपूर्ण ठाकरे कुटुंबाचं एक कौटुंबिक दृश्य आपण बघतोय। तिथे युतीची घोषणा करायला जाण्याआधीच बाळासाहेबांच्या स्मृतीस्थळावर जाण्याआधीच उद्धव ठाकरे हे राज ठाकरेंच्या घरी आलेले होते शिवतीर्थवर। तिथेच राज ठाकरेंच्या आईने औक्षण केलेलं आहे दोन्ही ठाकरे बंधूंचं। त्यानंतर ते बाळासाहेबांच्या स्मृतीस्थळावर गेले। तिथून आता ही थेट दृश्य आपण बघतोय। वरळी इथे राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे कुटुंबासह पोहोचलेले आहेत। काही क्षणामध्ये पत्रकार परिषदेमध्ये आता युतीची अधिकृत घोषणा ही होणार आहे। संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष याच क्षणाकडे लागलेलं आहे, कारण की त्यानंतर जागा वाटप कशा पद्धतीने करण्यात आलंय हे देखील अतिशय महत्त्वाचं आहे। त्याचबरोबर मनसैनिक आणि शिवसैनिक यांच्यामध्ये देखील कमालीची उत्सुकता लागलेली आहे। काही पदाधिकाऱ्यांशी आपले प्रतिनिधी जेव्हा बोलले, पुण्याचे पदाधिकारी यांना देखील उत्सुकता लागलेली आहे की ही जी युती होती अधिकृतपणे ज्याची घोषणा आज केल्या जाईल ती युती फक्त मुंबईसाठी मर्यादित असेल की इतरही महापालिकांसाठी ही युती असणार आहे, हा देखील अतिशय कुतूहलाचा प्रश्न आणि त्याचं उत्तर अवघ्या काही क्षणामध्ये आपल्याला आता मिळणार आहे। मोठी बातमी आपण बघतोय। राजकीय घडामोड, राजकीय वर्तुळामध्ये ही खरं तर मोठी घडामोड म्हणता येईल, ऐतिहासिक हा दिवस म्हणता येईल। एक नवी युती आता काही क्षणामध्ये उदयास येते आणि ही युती मुंबईच्या राजकारणावर असेल, महाराष्ट्राच्या एकंदरीत राजकारणावर किती मोठा परिणाम करते हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। नेमकं मतदानामध्ये किती मोठा फरक ही युती आणू शकेल हे देखील पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। विरोधकांना कितपत धक्का या युतीमुळे मिळणार आहे ते देखील येत्या निवडणुकीमध्ये आपल्याला कळणारच आहे। बाळासाहेबांचे दोन शिलेदार राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे अवघ्या 20 वर्षांनंतर एकत्र येत आहेत। 5 जुलैला ते एकत्र आले होते, पण राजकीय पटलावर आज अधिकृत घोषणा ही होणार आहे। काही वेळापूर्वीची दृश्य आपण बघतोय। दोन्ही ठाकरे बंधूंना औक्षण करतानाची ही दृश्य आहेत। त्यामध्ये पूर्ण कुटुंब ठाकरे बंधू एकत्र आहेत। त्यामध्ये रश्मी ठाकरे आहेत, शर्मिला ठाकरे आहेत, उद्धव ठाकरे, राज ठाकरे, अमित ठाकरे, आदित्य ठाकरे, संपूर्ण कुटुंब तिथे एकत्रितपणे आहे। ही काही दृश्य आपण बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीस्थळावरची आपण बघतोय। बाळासाहेब ठाकरेंना अभिवादन करतानाची ही दृश्य आहेत। दोन्ही ठाकरे बंधू एकत्रितपणे बाळासाहेबांच्या स्मृतीस्थळावर दिसून आले। संपूर्ण ठाकरे कुटुंब हे बाळासाहेबांच्या स्मृतीस्थळावर दिसून आलेलं आहे। बाळासाहेबांचे दोन शिलेदार राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे अवघ्या 20 वर्षांनंतर आता राजकीय पटलावर एकत्र येतात। राजकारणामध्ये काय मोठा बदल यामुळे घडतोय ते देखील पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। शिंदे भाजपला यामुळे कसा फटका बसणार आहे हे देखील पाहणं महत्त्वाचं आहे। अगदी काही क्षणामध्ये पत्रकार परिषदेला सुरुवात होईल आणि याच पत्रकार परिषदेमध्ये युतीची अधिकृत घोषणा ही दोन्ही ठाकरे बंधूंकडून केली जाणार आहे। खरं तर आपण पत्रकार परिषदेची दृश्य जेव्हा बघितली तेव्हा मागे जे बॅनर लागलेलं आहे त्यामध्ये फक्त आणि फक्त हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचाच फोटो दिसून येतोय। कुठल्याही नेत्याचा किंवा राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांचा देखील फोटो या बॅनरवर नाही। फक्त आणि फक्त हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचा फोटो या बॅनरवर लावण्यात आलेला आहे। क्लिअर मेसेज देण्याचा एक प्रयत्न आहे की बाळासाहेबांचे आम्ही दोन शिलेदार आहोत आणि आम्ही एकत्र आलेलो आहोत, त्यामुळे फक्त आणि फक्त हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचाच फोटो आपल्याला पत्रकार परिषदेमध्ये दिसून येतोय। हा एक मोठा मेसेज देण्याचा प्रयत्न दोन्ही ठाकरे बंधूंकडून करण्यात येतोय का? कारण की एक मोठा मेसेज जेव्हा हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंचा फोटो आणि दोन्ही बाजूला पक्षाचं फक्त चिन्ह लावण्यात आलंय, कुठलाही अतिरिक्त फोटो, कुठलाही नेत्याचा फोटो, कुठल्याही पक्षप्रमुखाचा फोटो इथे लावण्यात आलेला नाहीये। फक्त हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंचा फोटो आपल्याला दिसून येतोय। एकीकडे मनसेचं इंजिन आणि दुसरीकडे शिवसेना उभाटाची मशाल, अशा पद्धतीचं हे बॅनर इथे लावण्यात आलंय। थेट दृश्य आपण बघतोय। राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे वरळीमधील हॉटेल ब्लू सीला पोहोचलेले आहेत। छत्रपती शिवाजी महाराजांना पुष्पहार अर्पण करण्यात येतोय उद्धव ठाकरे यांच्याकडून। त्याचबरोबर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा देखील तिथे पुष्पहार अर्पण करण्यात येतोय। काही वेळामध्येच पत्रकार परिषद आता सुरूच होणार आहे। न्यूज 18 लोकमतच्या माध्यमातून क्षणाक्षणाचे अपडेट आपण तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा सगळा पुरेपूर प्रयत्न आहे। राज ठाकरे हे मंचावर आलेले आहेत, थेट दृश्य। उद्धव ठाकरे देखील तिथेच पोहोचलेले आहेत।
काही क्षणामध्ये पत्रकार परिषद सुरू होईल. आता जागा वाटपाचा फॉर्म्युला काय ठरलाय हे पाहणं. संजयजी राऊत साहेब सुद्धा स्टेजवर येत आहेत. ज्या क्षणाची आपण सर्वजण आतुरतेने वाट पाहत होता, सारा महाराष्ट्र वाट पाहत होता, संपूर्ण देशाचं लक्ष ज्या क्षणाकडे लागलेलं होतं तो क्षण